नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर. मी हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. आज आपल्यासाठी घेऊन आलेला विषय म्हणजे पीडियाट्रिक मायग्रेन. पीडियाट्रिक मायग्रेन हा एक जास्त बोलला जाणारा विषय नाहीये. इट इज इग्नोर्ड व्हेरी फ्रिक्वेंटली, बट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लहान मुलांमध्ये होणारी डोकेदुखी ही जनरली अंडर एस्टिमेटेड असते. तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही सहसा. मुलं डोकं दुखतायत म्हटल्यावर आपण कन्सिडर करतो की काहीतरी असेल, असंच खेळल्यामुळे होत असेल, नीट तू जेवण करत नाही म्हणून होत असेल, त्याला अभ्यास करायचा नसेल म्हणून होत असेल, शाळेला क्लासला सुट्टी द्यायची असेल म्हणून डोकं दुखतंय असं म्हणत असेल. बट दॅट इज नॉट ट्रू. जर वारंवार लहान मुलांमध्ये डोकं दुखतंय तर डेफिनेटली इट कॅन बी मायग्रेन और सम अदर हेडेक डेफिनेटली, ज्याला आपल्याला अड्रेस करणं गरजेचं आहे, ज्याच्याकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. पीडियाट्रिक मायग्रेन हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये दोन एंटिटीज असतात. फर्स्ट फॅक्टर इज एकतर मायग्रेनमुळे डोकेदुखी होते, दॅट इज कॉल्ड मायग्रेन विथ हेडेक. आणि लहान मुलांमध्ये खूप कॉमनली ॲब्डॉमिनल मायग्रेन असा एक विषय असतो. ॲब्डॉमिनल मायग्रेन म्हणजे त्याच्यामध्ये डोकं नाही दुखत, मुलांच्या पोटात दुखतं आणि पोटात दुखून उलट्या होतात. जेव्हा असं होतं ऑब्व्हियसली आपण डॉक्टरकडे जातो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स इट गेट्स डायग्नोज्ड ॲज स्टमक इन्फेक्शन, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन, काहीतरी खाण्यात आलं, उन्हामुळे त्रास झाला असं आपण म्हणतो. बट इफ इट इज हॅपनिंग अगेन अँड अगेन, परत परत होतंय, वारंवारता वाढतीये त्याची आणि सारखं म्हणजे एव्हरी वीक मंथ मुलं म्हणतात की पोटात दुखून उलट्या होत आहेत, तर डेफिनेटली इट कुड बी अ टाईप ऑफ मायग्रेन. सो यू हॅव टू टेक हेल्प फॉर दीज इश्यूज. कारण लहान मुलांना डोकेदुखी जेव्हा होते किंवा ॲब्डॉमिनल मायग्रेन जेव्हा होतो, त्यांच्या बेसिक सगळ्या गोष्टींवर ते हॅम्पर होतं. ते फंक्शन करू शकत नाही, ते एक्सप्रेस करू शकत नाही. आपण मोठा माणूस सांगू शकतो की माझं डोकं भयंकर दुखतंय, तीव्रता इतकी आहे. लहान मुलं ते एक्सप्रेस करायला थोडंसं घाबरतात किंवा त्यांना कळत नाही की कोणत्या प्रकारे आपण ते एक्सप्रेस करावं. सो जस्ट लाईक एनी अदर मायग्रेनर त्यांच्यामध्ये डोकं दुखू शकतं, त्यांना उलट्या मळमळ होते, लाईटचा उजेडाचा त्रास होतो, त्यांना ट्रिगर्स असतात, जसं उन्हात गेल्याने, उपाशी राहिल्याने, प्रवास केल्याने, उग्र वासांनी, चिडचिड तणतण, स्ट्रेस आल्याने तो मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. इट इज जस्ट लाईक एनी अदर अडल्ट मायग्रेन. आणि ॲब्डॉमिनल मायग्रेन जसं मी सांगितलं की ज्याच्यामध्ये हेडेक होत नाही, पोटात दुखून उलट्या मळमळ होते, लाईटचा आवाजाचा त्रास होतो आणि मोस्टली किड्सना असं झालं की ते झोपून घेतात. त्यामुळे खूपदा ही गोष्ट ट्रीटमेंटच्या दिशेने जाण्यापासून टाळली जाते. आणि लहान मुलांमध्ये आपण पेनकिलर्स देणं पण प्रेफर करत नाही. सो ते ओव्हर द काउंटर मेडिसिन्स पण कमी खातात आणि त्याच्यामुळे ते त्रास सहन करत राहतात. सो याच्यासाठी काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. डेफिनेटली आपण रेग्युलर बेसिसवर मेडिसिन्स घेऊन तो मायग्रेन कंट्रोल करू शकतो. काही त्यांच्या लाईफस्टाईल आणि फूड मॉडिफिकेशन्सही करता येतात आपल्याला. आणि ह्या सगळ्यासोबत जर आपण मुलांना काउन्सिलिंग दिलं की आपल्याला समजतंय की त्यांना काय त्रास होतोय, ते कशातून जात आहेत, तर दे फील मच बेटर. त्यांचा बराचसा मायग्रेन तिथेच ट्रीट झाल्यासारखा असतो. बिकॉज दे गेट सम सायकोलॉजिकल अश्युरन्स की आपल्याला समजणारं कोणीतरी आहे, जे लहान मुलांमध्ये आहे. ऑफकोर्स मोठ्यांनाही ते गरजेचं असतं, पण लहान मुलांमध्ये तो फॅक्टर जास्त इम्पॉर्टंट असतो. आता मायग्रेन हा भयानक आजार आहे हे आपल्या सगळ्यांना आता एवढ्या दिवसात कळलं आहे. खूप त्रास होतो वगैरे. लहान मुलांना आम्ही एकदा सांगितलेलं की तुमची जी डोकेदुखी आहे ती कशी आहे हे एक्सप्रेस करा, तुमचा मायग्रेन कसा आहे हे एक्सप्रेस करा. तर त्यांनी ड्रॉइंग्स काढले होते, इतके इमॅजिनेटिव्ह किड्स होते. त्यांनी लिटरली हॅमर, ड्रिलर असं सगळं ड्रॉइंग काढलं होतं त्यांच्या हेडमध्ये. तर ते एक आहे जी की ते दाखवतं की मायग्रेन किती सिव्हिअर असतो, जे मोठे माणसं एक्सप्रेस करू शकत नाही पण लहान मुलं आपल्याला सांगू शकतात. सो प्लीज हेल्प युअर किड्स इफ दे आर सफरिंग फ्रॉम मायग्रेन. अवेअरनेस फॉर पीडियाट्रिक मायग्रेन खूप गरजेचं आहे. थँक्यू.